शेतीत यश मिळवायचं असेल तर वेळेवर पाणी मिळणं हे सर्वात मोठं बळ असतं. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता हे बळ मिळालं आहे. कुसुम योजना आणि मागेल त्याला सौर पंप या उपक्रमांच्या माध्यमातून. या योजनांचा लाभ घेत जिल्ह्यातील तब्बल 1559 शेतकऱ्यांनी सोलर पंप बसवले आणि त्यामुळे शेतीला वेळेवर पाणी देणं शक्य झालं आहे. रात्रभर जागून पाणी देण्याची कसरत आता थांबली आहे. दिवसा सिंचनाची सोय झाल्याने उत्पन्नातही वाढ होत आहे आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतो आहे. शेतीला वेळच्या वेळी पाणी दिलं की पिकांची वाढ सुद्धा जोमाने होते. पण पाण्याची समस्या असेल तर मात्र शेतकरी अडचणीत सापडतो. पण आता मात्र शेतकऱ्यांना कृषी पंपाची साथ मिळाली आहे आणि त्यामुळे शेतीला वेळेवर पाणी देता येतंय. सरकारनं कुसुम आणि मागेल त्याला सौर पंप ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली. या योजनेतून त्यांना 90% सबसिडी मिळते. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत 1559 शेतकऱ्यांनी सौर पंपाचा लाभ घेतला आहे. शेतीला वेळेवर पाणी मिळत असल्याने उत्पन्नात देखील वाढ झाली आहे. पूर्वी आम्हाला जे शेतीसाठी आहे ते फक्त 8 तास लाईट भेटत होती आणि त्यामध्येही ते वारंवार लाईट जाणे अशा अनेक अडचणी आम्हाला येत होत्या. व जे आमची शेती आहे, आता माझ्याकडे सध्या 4 एकर शेती आहे आणि यामध्ये आता मी धान पीक आहे किंवा इतर पिके घेतो. मात्र इलेक्ट्रिक जेव्हा आमचे कनेक्शन होतं त्यावेळी आम्हाला पाणी पुरत नव्हतं. PM कुसुम योजनेअंतर्गत मी जे ऑनलाईन फॉर्म केला होता, फॉर्म भरला आणि त्यामध्ये आता मला जे सोलर पंप आहे ते पंप 90% अनुदानावर मिळालं आहे आणि ते आता माझ्याकडे सध्या कार्य लावलेले पण आहे आणि याच्या मला जास्त खर्च आला नाही आहे. याच्यामध्ये सोलर प्लेट आहेत आणि जे मोटार पंप आहे पाण्याचा हा याच्यात मिळालेला आहे आणि ही योजना एकदम चांगली सरकारने केलेली आहे आणि याच्यामुळे आमच्या जिल्ह्यात आता अनेक शेतकरी आहेत की त्यांनी आता ह्या योजनेचा लाभ घेत आपल्या शेतामध्ये सोलर पंप बसवलेला आहे व योजना लाभही घेतलेला आहे. तरी मी आता शासनाचे आभार मानतोय की आता आम्हाला दिवसा पाणीही मिळत आहे व आमचा जो पीक आहे पीकही आता पाण्यामुळे मरत नाही व एक या ठिकाणी आम्हाला चांगला फायदा या ठिकाणी झालेला आहे. तरी मी शासनाचे आभार मानतोय. भंडारा जिल्ह्यात 56,000च्या वर शेतकऱ्यांकडे कृषी पंप आहे. त्यांना वेळेवर वीज पुरवठा होत नाही, म्हणून शासनानं हरित ऊर्जेवर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6,179 अर्ज आले आहेत आणि त्यापैकी 4,040 शेतकऱ्यांनी कृषी सौर पंप बसवण्यासाठी पैसे देखील भरले आहेत. आता यापैकी 1,559 सौर पंप बसवण्यात आले आणि जिल्ह्यातल्या सर्व पंपांना दिवसा सुद्धा वीज देण्यासाठी विद्युत विभागानं सौर पॅनल बसवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा सुद्धा वीज पुरवठा होणार आहे. पण आता याला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये जवळपास आपल्याकडे आतापर्यंत 6,179 लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे आणि 6,179 लाभार्थ्यांपैकी 4,040 लाभार्थ्यांनी पैसे भरलेले आहे. 4,040 लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत 1,559 लाभार्थ्यांचे पंप इन्स्टॉल झालेले आहे. तर यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये आपल्याला या सौर कृषी पंपाचा करिता प्रतिसाद खूप चांगला आहे. ऑफ ग्रिड सोलर पंप असो किंवा आपण रूफटॉप सोलर असो, तर या सौर ऊर्जेवरच आपला जास्तीत जास्त भर असल्यामुळे याचा आपल्याला हे वाढवायचं आहे. म्हणजे जनमानसामध्ये याच्याबद्दल आपल्याला जनजागृती करायची आहे आणि हेच ऑफ ग्रिडच सोलर पंप आता देणार आहे आपण सौर ऊर्जेवर. मागेल त्याला सौर पंप या योजनेमुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं नवसंजीवनी मिळाली आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी प्रवीण तांडेकर, भंडारा. आजार 1 आणि खर्च